हळदीच्या अंगाने ऑपरेशन सिंदूरसाठी सांगलीचा जवान योगेश आलदार रवाना। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीनं हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आणि यामुळे अनेक जवान सीमेवर लढण्यासाठी परतत आहेत। असा एक जवान सांगलीतून सीमेकडे रवाना झाला आहे। योगेश आलदार 30 एप्रिल रोजी योगेश हा लग्नासाठी 40 दिवसांची सुट्टी घेऊन सांगली या आपल्या गावी आला होता। 5 मे रोजी त्याचा लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडला। मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर 9 तारखेला युद्धभूमीकडे रवाना होण्याचे आदेश योगेशला मिळाले। त्यानंतर योगेश हा देशसेवेसाठी हळदीच्या अंगाने आज सांगलीतून रवाना झाला आहे। तत्पूर्वी योगेशला त्याच्या कुटुंबियांकडून, नातेवाईकांकडून भावनिक अशा पद्धतीने निरोप देण्यात आला। विशेषतः नवविवाहित पत्नी आणि कुटुंबाकडून ओवाळणी करत देशसेवेच्या रक्षणासाठी योगेशला रवाना केला आहे। सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर यावेळी भारत मातेच्या जयघोषात योगेशला निरोप देण्यात आला। मी योगेश आलदार, मी भारतीय सैन्यामध्ये 5 वर्ष झाले। मी 30 तारखेला लग्नानिमित्त सुट्टी आलो होतो आणि 5 तारखेला लग्न झाल्यानंतर 7 तारखेला मेसेज आला होता 9 तारखेला घरातून निघण्यासाठी। तर मी सरी गंगानगर येथे ड्युटीसाठी आता आज जाणार आहे ड्युटीसाठी। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।